गुरु भक्ति पितृ वचन सेवापति हेचे विष्णुचे महापूजा अनुभव नाही तुझा। सत्य बोले मुखे दुख भी अनेकांच्या दुखे। हेचे विष्णुची महापूजा अनुभव नाही तुझा। निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ। हेचे विष्णुची महापूजा अनुभव नाही तुझा। विठ्ठला स्वामी काज गुरु भक्ति पितृ वचन सेवापति। हेचे विष्णुचे महापूजा अनुभव नाही तुझा। पांडुरंगा गो प्रथम पांडुरंगा गो प्रथम तुमचा अनुग्रह राधलो पावन झालो चराचरी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जनने देवाचे। शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष। झालो दास पायाचा तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ। जेने केला पुरुषार्थ मंगल भवना मंगल। स्वामी काज गुरु भक्ति पितृ वचन सेवापति। हेचे विष्णुचे महापूजा अनुभव नाही तुझा। प्रश्न भगवंताच्या दरबारामध्ये आणि उपस्थित भक्तजनांच्या समोर आजची कीर्तन सेवा करण्यासाठी
निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून महाराज जो अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक असा जो भगवान परमात्मा आहे, अशा भगवंताची या जगातील खरी पूजा कोणती आहे तर त्या पूजेचं स्वरूप तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात। दरवर्षी आपल्या गावी अर्थात वाघाडीमध्ये मोठ्या उत्साहाने हा 7 दिवसाचा कार्यक्रम साजरा केला जातो। या गावात तसे 3 सप्ताह होतात। तर हा जो सप्ताह आहे हा सगळ्यामध्ये जुना आहे। पांडव पंचमीच्या निमित्ताने बरोबर असा हा चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि अशा नाम सप्ताहातील आजचे कीर्तन सेवा या गावातील समग्र भजनी मंडळ तथा ग्रामस्थ मंडळ या सर्वांच्या वतीने प्राप्त झालेली सेवा करण्यासाठी जो निवड केलेला अभंग तो सर्वांच्या परिचित आहे। विठ्ठला या नाम सप्ताहाला मोठमोठ्या देवांची कृपा आहे। यामध्ये प्रभू रामचंद्र आहेत, भगवान पांडुरंग आहे आणि भगवान बालाजी आहे। या सप्ताहामध्ये थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आहे। सद्गुरु जोग महाराज ज्यांनी आळंदी क्षेत्रामध्ये संस्था स्थापित केली, की ज्यांच्याद्वारा या महाराष्ट्रामध्ये हे सगळे कीर्तनकार दिसत आहे, हे सर्व श्रेय सद्गुरु जोग महाराजांना आणि त्याच परंपरेमध्ये तयार झालेले आमचे गुरुवर्य वैकुंठवासी मोठे बाबा, आमचे गुरुवर्य वैकुंठवासी नरसिंह बाबा आणि त्याचप्रमाणे गुरुवर्य कृष्णाजी महाराज यांचा आशीर्वाद आणि या सप्ताहामध्ये ज्यांचं सुंदर असं मार्गदर्शन आहे, कुशल असं मार्गदर्शन आहे, असे आपल्या गावातील सुपुत्र योगेश महाराज आणि तुम्हा सर्वांचं सहकार्य असा हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील आजची 5वी सेवा आहे। विठ्ठल तेव्हा या प्रस्तुत अभंगातून तुकाराम महाराजांनी 6 गोष्टी महत्त्वाचे सांगितलेल्या आहेत आणि या 6 गोष्टींना अनुसरून जो आपलं जीवन जगेल निश्चितपणे त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार। ते 6 महत्त्वाचे पैलू आहेत। या ठिकाणी स्वामीचं एक नाव समोर येतं, गुरूंचं नाव समोर येतं, पित्याचं नाव समोर येतं अर्थात आई वडील, आणि पतीचं नाव एक समोर येतं आणि त्याचप्रमाणे सत्याचं महत्त्व आहे।
आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं हे फार महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्याच्या दुःखाला पाहून आपण कधी आनंदित होऊ नये. दुसऱ्याच्या दुःखाला पाहून जो आनंदित होतो, दुःखाला पाहून ज्याला हसू येतो, तो पुढच्या जन्मी ब्रह्मराक्षस होतो. ही देखील महत्वाची बाजू आहे. अशा महत्वाच्या 6 गोष्टी महाराजांनी या अभंगातून प्रतिपादित केलेल्या आहेत. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. भगवंताकडे जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. भगवानच सांगतात माझ्या प्राप्तीसाठी जगामध्ये केवळ एक मार्ग, केवळ एक साधन, केवळ एक उपाय नाही. अनेक साधन, अनेक मार्ग, अनेक उपाय. म्हणून या पार्थ पाही प्रवेशाव्या माझ्या ठाई, उपायाची नाही वाणिजेथ. अनेक साधन, अनेक मार्ग आहेत. या सकळ मार्गामध्ये पूजा एक मार्ग सांगतात, पूजा एक साधन सांगितलेलं आहे. आणि म्हणून सर्वांनी जीवनामध्ये पूजा अर्चा करावी. पण जर विचार केला तर कोण करतो पूजा अर्चा? फक्त तुमच्या आमच्या वाट्याला आल्यात पूजा अर्चा, मंत्र्याच्या वाट्याला आल्यात खुर्च्या, शेतकरी लोक नुसतीच करतात चर्चा, आणि त्यांचं काम नाही झालं तर ते काढतात मोर्चा. पण महत्वाचा घटक म्हणजे पूजा अर्चा सर्वांनीच करावी. तिची लाज वाटू नये माणसाला, कारण पूजा देखील आपल्या जीवनाचा उद्धार करणारी आहे, सुख प्राप्त करून देणारी असते. विठ्ठल भक्तीचे 9 प्रकार आहेत. त्यामध्ये पूजा ही भक्ती आहे. श्रवणम, कीर्तनम, विष्णु स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. ही 9 प्रकारची भक्ती आहे. या 9 प्रकारच्या भक्तीमध्ये एक तरी भक्ती आपण समर्थपणे केली तर एकच भक्ती तुमच्या जीवनाचा उद्धार करू शकेल. एवढं सामर्थ्य एका भक्तीच्या अंगामध्ये. आता मी हे 9 भक्तीचे नाव उच्चारण केले. श्रवणम, आता सध्या तुमची भक्ती कोणती? श्रवण. कीर्तनम, विष्णु स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, अर्चन म्हणजे पूजा. तेव्हा हे सगळ्याच भक्ती महत्वाच्या आहेत. पण आज ज्या भक्तीचं प्रतिपादन करायचं आहे ती महत्वाची भक्ती म्हणजे अर्चन म्हणजे पूजा. विठ्ठल विठ्ठल. कोणी पूजा करावी? देवाची, समताची सर्वांनीच करावी. शेतकरी असेल त्याने करावी, व्यापारी असेल त्याने करावी, नोकरीवाला असेल त्याने करावी. किती मोठा अधिकारी, किती मोठा पदस्थ, किती मोठा उच्चस्थानी गेलेला जरी असेल, सर्वांनी देवाची, कारण देवापेक्षा कोणी जगात मोठा नाही. विठ्ठल विठ्ठल. तर पूजेचे काही प्रकार आहेत. पंचोपचार पूजा, षष्ठोपचार पूजा, दशोपचार पूजा, षोडशोपचार पूजा. ज्यामध्ये 5 प्रकार ती पंचोपचार पूजा, ज्यामध्ये 6 प्रकार ते षष्ठोपचार पूजा, ज्यामध्ये 10 प्रकार ते दशोपचार पूजा, आणि ज्यामध्ये 16 प्रकार असतात त्या पूजेला षोडशोपचार पूजा असं म्हटलेलं आहे.
पण कुठून एवढं शक्य होईल? गरीब माणसाला कुठून एवढं जमेल की कुठून 5 वस्तू आणा, कुठून 10 वस्तू आणा, कुठून 16 प्रकार जमा करा? अर्थात हे अवघड आहे. आणि म्हणून सर्वांना शक्य होणारी पूजा तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. स्वामी काच गुरुवती स्वामी काच गुरुवती ओ स्वामी काच गुरुवती स्वामी काच गुरुवती स्वामी काच गुरुवती स्वामी काच गुरु भक्ती पितृवचन सेवापती. अभंगातील हे पहिले चरण आहे. आपल्या जीवनामध्ये आपण आपले जे स्वामी असतील किंवा आपले जे मालक असतील त्यांची सेवा करा, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जीवन जगा, त्यांची आज्ञाशक्ती परिपालन करा. जर असं केलं तर हीच विष्णूची अर्थात परमात्म्याची ती खरी पूजा. विठ्ठला विठ्ठल. आपण ती करतो ती खोटी पूजा आहे का? नाही. आपण देखील खरीच पूजा करतो. जिथं आपलं मन असेल, जिथं आपलं प्रेम असेल, अर्थात ती खरीच पूजा समजायची. जिथं आपलं मन तिथं नसेल, जिथं आपलं प्रेम नसेल, मग ती खोटी समजा. विठ्ठला विठ्ठल. परमात्म्यामध्ये मनाला स्थान आहे, प्रेमाला स्थान आहे. क्रिया करत असताना आपलं मन तिथं प्रेम नसेल तर त्याला एवढं महत्व नाही. तसं बाहेर जात नाही, तसं बाहेर जात नाही. परमात्म्यामध्ये थोडं जरी केलं तर ते बरोबर येतच असतं. संसारामध्ये किती करा बरोबर काही येत नसतं. विठ्ठला विठ्ठल. आणि मग देवाची कोणती क्रिया असो ती क्रिया करताना तिथं मन ठेवा, तुमचं प्रेम ठेवा, त्याच्याबद्दल आस्था बाळगा. कारण त्यातून आपल्या जीवनाची प्रगती, आपलं जीवन या जीवनामध्ये त्याला देखील गती मिळेल.
आनंद मिळेल, सुख मिळेल, सर्व काही तिथे वैभव मिळेल, पण खऱ्या अर्थाने सेवा पूजा अर्चा केली तर. विठ्ठल कारण ज्या देवाची आपण पूजा अर्चा करतो तो लक्ष्मीचा चालक, मालक, प्रतिपालक आहे. तिथं काही वणू नाही. ज्या ठिकाणी भगवान आला तिथं सगळंच काही येत असतं. जिथं भगवान तिथं लक्ष्मी, जिथं लक्ष्मी तिथं रिद्धिसिद्धी, जिथं रिद्धिसिद्धी तिथं सगळं वैभव येत असतं. अशी परंपरा आहे. आणि मग जीवनामध्ये ज्या भगवंताने सर्वांना घडवलं, निर्माण केलं, असा तो सर्वसमर्थ की ज्याकडे कर्तुम शक्ती अन्यथा कर्तुम शक्ती, नैसर्गिक अशा शक्ती ज्याच्याकडे प्राप्त असतात, असं त्याला भगवान म्हटलेलं आहे. तेव्हा इथं प्रथम पद आहे. पहिला शब्द म्हणजे स्वामी काज. काज म्हणजे कार्य, काम. आपल्या स्वामीचं काम चांगलं केलं, आपल्या मालकाचं काम चांगलं केलं, मनापासून केलं, वेळेत केलं, अगदी जसं आपलंच आहे असं म्हणून केलं, काही कुचराई न करता केलं, तर हीच विष्णूची. जसं मावळ्याने छत्रपती शिवाजी महाराजचं काम केलं, जगात मावळ्याचं नाव झालं का नाही. जे छत्रपती शिवाजी महाराजसाठी धारा तीर्थी पडले, त्यांचं नाव अजरामर झालं. केलेलं वाया जात नसतं, केलेलं वाया जात नसतं. आणि म्हणून करत राहा, तुम्हाला मिळत नाही, फुकट कोणी तुम्हाला देणार नाही. विठ्ठल आजकाल काही माणसं कामाला जाताना, स्वामीचं काम करताना, मालकाचं काम करताना अगदी उशिरा जातात आणि टायमाच्या घरी येतात. तुमची कृती भगवंताला अजिबात पसंत पडणार नाही आणि तुमच्याकडे खरी लक्ष्मी कधी येणार नाही. कोणतंही मालकाचं काम करताना ते वेळेत करा, आपुलकीने करा, प्रेम धरून करा. पगार कमी पडत असेल तर 2 शब्द त्यांना बोला, पण कुचराई करू नका. विठ्ठल चांगल्या गोष्टीची कधी पावती मिळत नसते. थोडा टाइम लागतो, पण पुढे जात नसतो. जीवनामध्ये प्रामाणिकपणा असावा. जो प्रामाणिकपणाने आपलं जीवन जगतो, प्रामाणिक आपलं काम करतो, त्याला देव धरतो. ज्याला देव धरतो त्याला लक्ष्मी पकडते. विठ्ठल स्वामी काज गुरु भक्ती. आपल्या मालकाचं, स्वामीचं काम चांगलं करा. कोणी केलं? हनुमंताने केलं आणि म्हणून त्यांचं नाव अभंगात आहे. शिवरानी धीर स्वामी काजे पैसाद, स्वामी काजे पैसाद, स्वामी काजे पैसाद. शिवरानी धीर स्वामी काजे पैसाद, स्वामी काजे पैसाद. स्वामी काजे पैसादार. महाराजांनी हनुमंताचं कौतुक केलेलं आहे. जे शिवराय आहेत, धीरही आहेत, असे हनुमंतराय यांनी आपल्या स्वामीचं काम आदराने केलं, भावनापूर्वक केलं, वेळेच्या आत केलं आणि फारच मोठं काम केलं की जे कोणाला नाही जमलंच नसतं. असं काम हनुमंताने प्रभुरामचंद्राच्या जीवनामध्ये केलं. विठ्ठल
स्वामींचं काम चांगलं करणे, तर ही विष्णूची अर्थात परमात्म्याची खरी पूजा आहे. इथं विष्णूचं नाव घेतलं. तसे 3 देव प्रमुख आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. या 3 देवाकडे 3 कामं आलेली आहेत. विष्णू भगवंताचं कार्य म्हणजे पालन करणे, ब्रह्मदेवाचं कर्म म्हणजे निर्माण करणे आणि भगवान शंकराचं कार्य म्हणजे संहार करणे. असे 3 कामं 3 देवाकडे आहेत. तर या ठिकाणी विष्णूच्या बद्दल म्हटलेलं आहे, हीच विष्णूची महापूजा. मालकाचं काम केलं तर विष्णूला ते प्राप्त होतं. कसं काय होतं नंतर पाहू. विठ्ठल विठ्ठल असं आपल्या उत्कर्षासाठी, आपल्या उन्नतीसाठी, आपल्याकडे वैभव येण्यासाठी याकरता आपण प्रामाणिक जीवन ठेवा. स्वामीच्या बद्दल, आपल्या मालकाच्या बद्दल भाव चांगला धरा, त्या स्वामीची क्रिया चांगली करा. हीच विष्णूची महापूजा. सामान्य पूजा नव्हे. महापूजा पंढरपूरला केली जाते, त्याला फार पैसे लागतात. आता 20-20 आणि 25-25 हजार लागतात. पूर्वी 1000-2000 व्हायची, आता सगळं वाढतच चाललंय. विठ्ठल विठ्ठल त्या पूजेहीपेक्षा भारी ही पूजा होईल. तुमच्या मालकाचं काम तुम्ही चांगलं केलं तर, मनापासून केलं तर, देव समजून केलं तर, हेच विष्णूची महापूजा. दुसरं पद जे आहे ते गुरुभक्ती. एक तर जीवनामध्ये गुरु करा आणि गुरु करताना पारखून करा, तपासून करा. वेळ झाला तरी चालेल, टाइम लागला तरी चालेल, पण करतानाच तपासून करा, पारखून करा. तुम्हाला पटेल असा करा, पण गुरु मात्र करा. तसं राहू नका, कारण गुरुविना मार्ग नाही. गुरु कराच. का करा? देवाने केले म्हणून आपण देखील कराच. कारण गुरु ते ज्ञान. गुरु म्हणजे आपल्या जीवनाचं लायसन आहे देवापर्यंत जाण्यासाठी. याकरता गुरु मधला भाग आहे. देव तर देवच राहतो, जीव तो जीवच राहतो. पण दोघांचं नातं जोडवणारे जगामध्ये कोण आहे? संत आहेत आणि गुरु आहेत. विठ्ठल भगवान कृष्ण, भगवान प्रभू रामचंद्र हे जगाचे चालक मालक झाले, पण त्यांनी देखील जीवनामध्ये गुरु केले का नाही? राम नामे करिता घोष, जैने तुटते भवपाश, तोही शरण श्री वशिष्ठास, गुरु भक्तीशी सादर. राम नामे करिता घोष, जैने तुटते भवपाश, तोही शरण श्री वशिष्ठास, गुरु भक्तीची सादर. पूर्ण ब्रह्म श्री कृष्णनाथ, तोही मनवी गुरु भक्त, दुर्वास ऋषीची सेवा करीत, नित्य मुक्ती लागोनी. यांना काही गुरुची गरज नव्हती. हेच मालक आहे जगाचे, सर्व काही आहे. तरी पण जगाला वळण पडण्यासाठी, जगाने हे करण्यासाठी, याकरता देवांनी देखील जीवनामध्ये गुरु केले. रामप्रभूने 2 केले, भगवान कृष्णाने 2 केले. रामप्रभूचे 2 गुरु विश्वामित्र आणि वशिष्ठ महाराज. भगवान कृष्णाचे 2 गुरु कोणते? संदीपानी महाराज आणि दुर्वास महाराज. दत्त भगवंताने 24 गुरु केले. 24 थोडे तिडके नाही, 24 गुरु केले. त्यांनी पंचमहाभूताला गुरु केले. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत आहेत. अजगरशंदू पतंग, मधुमक्षिका गजभृंग, हरिणमीन वेश्यासांग, नामे सुभग पिंगला, टिटव्याने लेकरू, कुमारी आणि शर्करू, सर्पकांताने पेश करू, विदुकेने गुरु 24.
असे 24 गुरु त्यांनी जीवनामध्ये केले. ज्यांच्याकडून जो गुण त्यांना पसंत पडला त्या गुणास्तव दत्त भगवंताने त्या व्यक्तीला त्या शक्तीला गुरु असं मानलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल धर्म क्षेत्रामध्ये या विश्वामध्ये गुरूंचा फार मोठा अधिकार वर्णन केलेला आहे. गुरु परब्रह्म देवाचाही देव त्याशी तो मानव म्हणू नये त्याशी तो मानव म्हणू नये करा महाराज सांगतात. गुरु हा कोण आहे? देवाचाही देव आहे. गुरु परब्रह्म देवाचाही देव त्याशी तो मानव म्हणू नये. गुरुला मनुष्य असं म्हणायचं नाही. हे माणसं असं म्हणायचं. ते देवाचे देव आहे. गुरु म्हणजे देवाचाही देव आहे. त्याला कमी लेखायचं नाही. जो आपल्या गुरुला मनुष्य रूपाने पाहतो त्याच्याबद्दल नाथ महाराज काय सांगतात ते चांगलं आहे का? विठ्ठल विठ्ठल वैष्णवानी जाती प्रमाण शालिग्राम माने पाषाण गुरुशी माने माणूस मन तो पापिष्ट जाण सर्वथा. सांगणारे सामान्य नाही. हे देखील प्रत्यक्ष भगवान विष्णूचे अवतार आहेत. अवतार ते नाथ महाराज बोलतात की वैष्णवाची जात पाहू नका, म्हणजे संतांची जात पाहू नका, शालिग्रामाला दगड समजू नका आणि गुरुला मनुष्य असं बोलू नका. हे मनुष्य आहे असं बोलू नका, म्हणू नका, मानू नका. गुरुशी माने माणूस पण तो पापिष्ट जाण सर्वथा. तो सर्व प्रकारे मोठा पापी आहे. जो आपल्या गुरुला मनुष्य असं म्हणतो तो. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून मी आरंभाला सांगितलं, एक तर गुरु करा, गुरु करताना पारखून करा. पुन्हा शंकाच घेऊ नका काही. उशिरा करा, थोडा वेळ लागू द्या, पण चांगला तपस्वी नामधारक आनंदक, जो कोणाची निंदा करत नाही, जो कोणाचा तिरस्कार करत नाही, जो कोणाला नाव ठेवत नाही, जो कोणाचं गुण पाहत नाही, मग तो खरा गुरु समजा. विठ्ठल विठ्ठल आता तेवढ्या पुरतं तेवढं शिष्याला रागावंच लागतं. आलं का लक्षात? गुरु म्हणजे माणसाला आकार देतो तो खरा गुरु आहे. माणुसकीचा आकार हा गुरुपासून मिळतो, शैतानापासून नाही, गुरुपासूनच मिळतो. कारण गुरु तिथं ज्ञान आहे. ज्ञानामुळे गुरुला एक नंबरचं जगामध्ये स्थान आहे. विठ्ठल विठ्ठल काही गुरु वेगळे आहेत. एक करते गुरु गुरु भवता बारू शिष्याचा, ते असे आपण ते ऐकतो, ते वेगळे आहेत. ते फक्त जीवन कसं जगावं, खायला प्यायला मिळावं एवढ्यासाठी असतं की लोक सुधारले पाहिजे, लोकांचा उद्धार झाला पाहिजे, लोकांचा उत्कर्ष झाला पाहिजे. त्यांना काय देणं घेणं नसतं. विठ्ठल विठ्ठल गुरु परब्रह्म देवाचा हे देव त्याशी तो मानव म्हणू नये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देव महेश्वरा
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुला महत्व आहे। गुरुच्या प्रती भावना चांगली धरा की जशी भावना गोरक्षनाथाची मच्छिंद्रनाथाच्या बद्दल किती मोठी भावना, किती मोठी भावना। एकदा त्यांना भिक्षा करताना काही वडे प्राप्त झाले गोरक्षनाथाने आणि मग भिक्षा करून आले। समोर ते भिक्षा ठेवली, नैवेद्य दाखवला, गुरु महाराज सेवन करा। सेवन केली, त्यात काही वडे होते, ते वडे महाराजांना फार आवडले। मुचंद्र महाराजांना ते वडे फारच आवडले आणि म्हणून पुन्हा आज्ञा केली की ज्या घरातून हे वडे प्राप्त झाले पुन्हा जा घेऊन ये। गुरुदेवाची आज्ञा म्हणून पुन्हा गेले माये भिक्षाला। त्या माता माऊलीने विचार केला, आता थोड्या वेळापूर्वी मला भिक्षा वाढली परत आला, अरे का बाबा असं का बरं? तर म्हणे तुमचे जे वडे आमच्या गुरुदेवांना फारच आवडले, याकरता मी पुन्हा आलो। म्हणे वडे देणार मी, पण डोळा काढून देतो का? काय हरकत नाही म्हटले। लगेच बोट घातलं, काढलं बोट समोर ठेवलं, रक्ताची धार लागली। त्या बाईच्या अंगाचं पाणी पाणी झालं। त्याला वाटलं कुठून आपल्याला अवदसाव आठवली एवढी। थरकाप तिचा झाला, भयंकर त्याला यातना, भयंकर दुःख। पटकन ते घरामध्ये गेले, वडे तयार होते। लगेच काही वडे घेतले, डोळीमध्ये भिक्षापात्रामध्ये टाकले। या महाराज महाराजांनी काय डोळा दाबला, परत गुरुकडे आले, देहाचा विचार नाही केला। रक्तस्राव होत आहे, गुरु ते पाहत आहेत। भिक्षापात्र समोर ठेवलं, गुरुदेवा हे सेवन करा। अरे झालं काय, असं काय केलं? अंतर्ज्ञान त्यांना कळून चुकलं की आपल्या शिष्याने केवळ आपल्यासाठी किती मोठं अघोर कर्म केलं, पण त्यांच्यामध्ये शक्ती पावर होती। महाराज एक मंत्र टाकला, पूर्वीसारखा डोळा करून दिला, विठ्ठला काळी नवनाथाची शक्ती फार फार मोठी की त्या शक्तीला तोड नाही, जोड नाही। कोणी टोटलच करत नव्हतं। सामान्य माणसं, सामान्य राजे तर सोडाच सोडा, पण देव देखील नतमस्तक होत होते, देव देखील घाबरत होते। एवढी पावर, ही पावर कशामुळे आली? ज्यांनी आपल्या गुरुदेवाची भक्ती केली, सेवा केली, त्याचा परिणाम। किंवा त्यांनी तपश्चर्या फार दांडगी केली, कारण तप काय करत नाही, तप काहीही करू शकतं। विठ्ठल विठ्ठल त्याला साध्य होतं की जो आपलं जीवन संयमित जगतो, आपल्या जीवनाचा संयम करतो, खाणं असो, पिणं असो, झोपणं असो, कोणती क्रिया असो, संयम करतो, निग्रह करतो, कंट्रोल करतो, तोच तपाचा अधिकारी होतो। विठ्ठला विठ्ठला नाहीतर उठला की चहा पितो, त्याला कसलं तप होणार नाही। जो संयम करतो, बंधन करतो, नाही प्यायचंच नाही, स्नान झाल्याचे खायचंच नाही, याला तप म्हटलेलं आहे। तप फुकट नसतं आणि मिळत नसतं। तपाशिवाय काय, तपेविन दैवत आहे का नाही? तपेविन दैवत दिल्याविन प्राप्त असा भाग आहे। दिल्याशिवाय मिळत नाही, जसं ऐकल्याशिवाय कळत नाही, दिल्याशिवाय मिळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाही। गुरु शब्दाचा अर्थ, योग्य अर्थ। गो शब्द अंधकारशात, रो शब्द निरोधका, अंधकार निरोधित्वा गुरु रिद्धिम भेदीयते। गो शब्द अंधकार वाचक, रो शब्द हा प्रकाश वाचक। अर्थात जो आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाल्यानंतर आपलं अज्ञान नष्ट करून आपल्या जीवनामध्ये खरं ज्ञान देणारा, आपल्या जीवनातील अंधार नष्ट करून आपला ज्ञान प्रकाश प्राप्त करून देणार, त्याला गुरु असं म्हटलेलं आहे। विठ्ठल त्याच्याकडे नैसर्गिक ज्ञान आहे, तपश्चर्या आहे, साधना आहे,
याचं जीवन उच्च प्रतीचं ज्याला जीवन प्राप्त झालेलं आहे, अशा जीवनाची आपण सहज जरी सेवा केली तर त्याचं फळ आपल्याला मिळतच ना. जरी त्यांनी ज्ञान सांगितलं नाही पण त्या तपमूर्तीची सेवा केली तर ते फळ आपल्याला मिळत असतं. विठ्ठल विठ्ठल. स्वामी काज गुरु भक्ती. जीवनामध्ये गुरुदेवाची भक्ती करा, गुरुदेवांची सेवा करा. आणि यामध्ये जे काही तिसरं पद आहे पितृवचन सेवापती. पितृवचन, कारण जिथं पितृशब्दाला तिथं मातृशब्द घ्यावाच लागतो, जिथं मातृशब्दाला तिथं पितृशब्द घ्यावाच लागतो. ही जोडी अखंड बरोबर आहे. देहाने दोन पण मनाने एक असतात, त्यांना पती पत्नी म्हटलं जातं. तर अशा प्रकारे जगामध्ये यांचा देखील अधिकार आहे. जसा गुरूंचा त्याही पेक्षा आईवडिलांचा अधिकार श्रेष्ठ दाखवलेला आहे. गुरु नंतर होतात, पण पहिलं म्हणजे स्थान आपलं जन्मस्थान म्हणजे आपले माता पिता यांचे एक नंबरचे उपकार असतात. नंतर गोडीचे उपकार आहेत. कारण ज्ञान हे श्रेष्ठ आहे जगामध्ये, खरं आहे, पण पहिला मान आईवडिलालाच आहे. आलं लक्षात? वेदामध्ये पहिला मान गुरुला दिला नाही, कोणाला दिला नाही. पहिला मान आई वडिलालाच प्राप्त झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल. शास्त्रामध्ये वेदामध्ये त्यांना देव असं म्हटलेलं आहे. पहा, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, आतिथ्य देव भव. हे बाकीचे नंतर आहे, पण पहिले देव हे आई वडील आहे. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची सेवा केल्यामुळेच पंढरपूरमध्ये भगवान आला की ज्याला ना पांडुरंग असं पडलं तोच कृष्ण. अनेक असे प्रमाण आहे. कोणी म्हणतात तो गोकुळातून आला, कोणी म्हणतात तो द्वारकेतून आला, कोणी म्हणतात वैकुंठातून आला. कुठून का व्हायना पण आला ना, हे महत्वाचं. विठ्ठल नाथमारा सांगतात ना, हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिकाला गुणी, उभा राहिला आजुनी युगानुयुगे भक्ता संगे, एका जनार्दन संत शोभा शोभा. देवता हो देवता हो नाथमाराचा मोठा अभंग आहे. पहा, मोठा एकदम. सखी पुसे सखी हेसी, युगे झाली 28. उभा ऐकिला संतामुखी, अद्यापिवार कटावरी कार. दिवरातीर वाळवंती संत सभा सभा. देवका हो त्यातील शेवटचं चरण आहे. आपण म्हटलं कोणतं? हरी वैकुंठाहुनी. कुठून आला? वैकुंठातून आला. हो, 3 ठिकाण दाखवले. कुठून का व्हायला पण तो मृत्यूलोकात महाराष्ट्रामध्ये पंढरपुरामध्ये आला आणि पुंडलिक राजाच्या शब्दाने तो विटेवर उभा राहिला. विठ्ठल विठ्ठल. ललिता
साठी आला देव पंढरीला, आला देव पंढरीला, पुंडलिकासाठी आला देव पंढरीला. पुंडलिक भक्तासाठी आला. पुंडलिकाने काय केलं? देवाच्या फार वाऱ्या केल्या, देवाचं फार नामचिंतन केलं? बिलकुल नाही. पण त्याने फक्त आईवडिलाची सेवा केली. ती सेवा भगवंताला पसंत पडली आणि न सांगता भगवान पंढरपुरामध्ये आले आणि जाण्याची घाई करू लागले. पण पुंडलिक म्हणतात तसं चालणार नाही. हो हो, तुम्हाला थांबावंच लागेल. शेवटी थांबला. थांबला देव वाळवंटी, थांबला देव वाळवंटी, लाडक्या पुंडलिकासाठी थांबला देव वाळवंटी, थांबला. आणखी तो थांबूनच आहे. पुंडलिकाचा आदेश तसा होता की देवा तुला आता जाता येणार नाही, तुझ्या दर्शनासाठी सगळं जग येईल. त्याच्यामध्ये काही सज्जन काही दुर्जन. सज्जनावर पाहून तुला आनंद होणार, दुर्जनावर पाहून तुला राग येणार. तर देवा तसं चालणार नाही, तुला भेट करून चालणार नाही. तुझं दर्शन केलं ना त्यांचा तुला उद्धार करावाच लागेल देवा, हे मान्यच कर. मूड पापे जैसे तैसे तरी कासे लावून, जसे असतील तसे. शेवटी पुंडलिक भक्ताचे जे शब्द होते, जी वाणी होती, ती भगवंताने खरी केली. तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या. संतांचे बोल भगवंताने ते मान्य केले आणि ते खरे केले. सध्या देखील करत आहे. म्हणजे उद्धार मागे उद्धार केला, सध्या करताना पुढे देखील अनेकांचा उद्धार भगवान करणार आहे. विठ्ठल विठ्ठल. सुंदरते ध्यान उभे विटे बरी, सुंदरते ध्यान उभे विटे बरी, करकटावरी ठेवली या तुळशीहार गळा कासे पितांबर, तुळशीहार गळा कासे पितांबर. सर्वांग सुंदर परमात्मा विटेवर उभा आहे. अशा भगवंताने अनेक भक्तांचा उद्धार केला, दुर्जनांचा उद्धार केला. तर या ठिकाणी मुद्दाम हा विषय आपण घेतलेला आहे. पितृवचन सेवापती, केवळ पित्याचं वचन खरं केलं हे काम कोणी प्रभू रामचंद्रांनी केलं. पित्याचं वचन त्यांनी खाली पडू दिलं नाही. सर्व लोकांची अपेक्षा होती की प्रभू रामचंद्रच या नगरीचा राजा असावा. अयोध्या नगरीचा राजा कोण? प्रभू रामचंद्रच. सगळ्याचं मत. पण नाही, शेवटी राजा दशरथाचं वचन काहीकडे पूर्वीच गेलं होतं की तू जे सांगशील ते मी करून दाखवणार. 2 वाराची मागणी त्याने नंतर केली. एका वाराने भरताला गादी, दुसऱ्या वाराने रामाला 14 वर्ष वनवास. शब्दकानी पडले, राजाला मूर्छा प्राप्त झाली. रात्र तशीच गेली, दुःखात रात्र गेली. झाली सकाळ, आला सुमंत. अस्ताव्यस्तपणा पाहिला आणि हे प्रभूला बातमी कळवली. प्रभू रामचंद्र नंतर आले आणि दशरथ राजा खाली जमिनीवरती पडलेला आहे. दुःखित अवस्था झालेली आहे. सर्व मुक्का बाजार झालेला आहे. तेव्हा कैकेयीच वाटले, रामा तू आलास खरं. लक्षात धर, तुम राजा के प्राण पियारे, इनके दुख हरोगे सारे. अब तुम वन में जाओ राम, पतित पावन सीता. तर हे रामा तुला वनवास आणि भरताला गाथा, असं राजाचं वचन आहे. प्रभू रामचंद्र हे सर्वज्ञ होते. त्यांना काय कळत नाही, त्यांनी जाणून घेतलं. आणि आपल्या कुळाची पद्धत तीच आहे. जो शब्द केला तो खरा करणे आपल्या कुळाची पद्धत, आपल्या कुळाची रीत. रघुकुल रीत सदा चली आई.
लरित सदा चली आई, प्राण जाई परिभजन न जाई. प्राण गेला तरीही चालेल, पण जे वचन केलं ते मात्र फेल ठरवायचं नाही, ते खरंच करून दाखवायचं. तर हे प्रभू रामचंद्रांनी जाणलं, वडिलांचा शब्द गेला तो खरा करणं हे माझं काम आहे. मग सर्व मागे वैभवाचा त्याग केला आणि प्रभू रामचंद्र निघाले. बरोबर सीता, बरोबर लक्ष्मण, सर्व गाव व्याकुळ झालं. सर्व गाव रडत आहे, आक्रोश करत आहेत, पण तो आक्रोश प्रभू रामचंद्रांनी केला नाही. सर्व गाव दुःखी, पण प्रभू रामचंद्र सुखात वनात निघून गेले. विठ्ठला विठ्ठल. आपल्या वडिलांचं वचन प्रभू रामचंद्रांनी खरंच करून दाखवलं आणि जगामध्ये प्रभू रामचंद्राचं नाव झालं. पितृवचन सेवापती. आताची मुलं भांडत बसतात, थोडंफार कमी जास्त झालं का लगेच गचांडीच. जे आपल्या आईवडिलांनी आपल्याला दिलं तीच खरी संपत्ती, तीच आपली खरी लक्ष्मी. तुम्हाला बिलकुल कमी पडणार नाही. आणि जरी एखादे आईवडील म्हटले तुला काहीच नाही, तर तो आशीर्वाद समजा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. विठ्ठला विठ्ठला. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती. आणि शेवटचं जे वचन आहे ते सेवापती. पत्नी धर्म आहे की पतिदेवाची सेवा करणे, कारण सेवा करूनच तिच्या अंगी नैसर्गिक सामर्थ्य आलेलं असतं. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ता. ती देवावर देखील सत्ता गाजवू शकते, देवतेच्या आज्ञेमध्ये राहू शकतात. तिच्या अंगी फार मोठी पावर येत असते. जिने आपल्या पतीची रात्रंदिवस सेवा केली, कधी कधी दुःखात पतिदेवाला टाकलं नाही. किती जरी प्रसंग आला तर नेहमी आपलं जीवन पतीला सुख होईल असे वागणं, त्यातून तिला सामर्थ्य मिळत असते. तिला पतिव्रता असं म्हणत असतात. म्हणून तुका म्हणे पतिव्रता त्याची देवावरी सत्ता. त्याने जर ठरवलं की एखादा वाचरट असेल तर त्याला ते शाप देऊ शकते, त्याचा शाप लागतो. आणि एखाद्याला आशीर्वाद दिला तर त्याच्या जीवनाचं कल्याण होऊन जातं. विठ्ठला विठ्ठला. जसं जगामध्ये संताला महत्व, ब्रह्मचार्याला महत्व, तसं पतिव्रतेला देखील फार महत्व आहे. तिची महान शक्ती जगामध्ये चालू शकते. सॉरी नाही उगवू द्यायचा, नाही म्हणजे नाहीच असे प्रसंग घडलेले आहेत. त्याच्यामुळे पतिव्रतेला सामर्थ्य असतं, नैसर्गिक सामर्थ्य पतिसेवेने प्राप्त होतं. म्हणून पतिव्रतेचा महिमा अनेक ठिकाणी गायलेला आहे. मग आपला पती भला तो कसंही असेल, पण त्याची सेवा करा. अंध बधीर क्रोधी अतिदेना, अंध बधीर क्रोधी अतिदेना, अंधरोगी मूर्ख निर्धन आधा, ऐसे पति कर किए अपमाना, हरि पाप जमपुर तुळशीदास महाराजची ही चौपाई आहे. जसे तुकाराम महाराजचे अभंग म्हणतात तसं उत्तर प्रदेशामध्ये रामचरितमानस हा ग्रंथ आहे. त्याचे लेखक म्हणजे आपले तुळशीदास महाप्रभू आहे. हे असं म्हणतं, अंध बधिर क्रोधी अतिदेना, वृद्ध रोगी मूर्ख निर्धनाधा, ऐसे पती कर की अपमाना, नारी पाव जमपुर दुःख नाना. पतीची जर अवहेलना केली, तिरस्कार केला, त्याची निंदा केली, तर ती बाई तिला सद्गती मिळत नाही, तिला अधोगती मिळते. तिला यमपुरी मिळते, शनापुरी नाही, यमपुरीच मिळते.
यमपुरीला त्याला जावं लागतं की जी बाई आपल्या मालकाचा अभेर करते, नावं ठेवते, निंदा करते, बिलकुल सेवा करत नाही, आपण त्याच्याकडूनच सेवा करून घेते, अशी बाई नरकाला जाते. विठ्ठला विठ्ठला. पत्नीने पत्नीची सेवाच करून असं काही लिखाण नाही. जशी पत्नी सेवा करते तशी पत्नीने काही प्रसंगाला पत्नी आजारी पडली तर तिची देखील सेवा केलीच पाहिजे. दोघांनी एकामेकाला सांभाळून घेतलं पाहिजे. दोघांनी एकामेकाला मानपान दिला पाहिजे. पती हा जसा घरातील देव असतो, त्याच्या जीवनातील देव असतो, तसे ती देखील घरातील देवता असते. दोघांनी एकामेकाचा मान सन्मान केला पाहिजे तर त्या घरामध्ये लक्ष्मी चांगली राहते, सुखाची लक्ष्मी राहते. त्या घरामध्ये वैभव नंतर येत असतो. विठ्ठला विठ्ठला. पतिव्रता माऊलीची काही लक्षण आहेत पहा. कार्येषु मंत्री, कर्णेषु दासे, भोजेषु माता, शयनेषु रंभा, धर्मानुकूला, क्षमया धरित्री, षड्गुण भार्या पतिव्रतानाम. पतिव्रता माऊलीची काही लक्षण आहेत. कार्येषु मंत्री, तिने एखादं कार्य काढलं तर त्या कार्यामध्ये अगदी संलग्न राहते, उत्साही राहते, तत्पर राहते, अजिबात उतराई करत नाही किंवा घर सोडून माहेर गाठत नाही. कार्य काढलं की तिथं हजर, तत्पर राहते, दक्ष राहते. हे पतिव्रता माऊलीचं लक्षण आहे. कार्येषु मंत्री, मंत्र्याप्रमाणे सल्ला देणारी, बिलकुल अजिबात कुचराई नाही, तसं झाकून लपून ठेवायचं असं नाही. कार्येषु मंत्री, कर्णेषु दासी, आणि ते काम करताना दासीप्रमाणे राबत राहते. सगळं अंग झोकून देते, दासीप्रमाणे राबत राहते. कर्णेषु दासी, भोजेषु माता, आणि आपल्या पतीला जेवण देताना की जशी काही माताच वाटावी, जशी आपली माताच वाटावी. कारण जगामध्ये मातेसारखं दुसऱ्याचं जीवन नाही, जगामध्ये आईसारखं दुसऱ्याचं जीवन नाही, असं शास्त्रात वर्णन आहे. भोजेषु माता, जशी आपली आईच वाटावी, असते पत्नी पण आईच वाटावी. भोजेषु माता, शयनेषु रंभा, आणि शयन प्रसंगी जशी काही रंभा अप्सरा वाटावी. शयनेषु रंभा, धर्मानुकूला, धर्माचा प्रसंग आला तर अनुकूल होणारी. सप्ताह सुरू झाला, वर्गणी सुरू झाली, आकडे कानी येऊ लागले तर एक पत्नी म्हटलं आपल्याला वर्गणी द्यावी लागेल. सप्ताह सुरू झाला, आकडे कानी पडत आहेत, म्हटले देऊन टाका, देऊन टाका, पण किती द्यायची? पती म्हटला पत्नीला, किती द्यायची? द्या म्हणले, तुम्हाला काय द्यायचे द्या. म्हणजे देऊ का 1000? कसं चालेल म्हटले, 2000 देऊन टाका. 2000 देऊन टाका. अर्थात हे धर्माला अनुकूल आहे, अनुकूल आहे. धर्मानुकूला, क्षमया धरित्री, आणि क्षमा करण्याच्या बाबतीमध्ये जशी काही पृथ्वीच आहे, हे पतिव्रता माऊलीचे लक्षण आहे. याच्या उलट घ्या, लक्ष द्या. कार्येषु कर्त्री, वचनेषु पुत्री, भोजेषु कर्का, शयनेषु मर्का, धर्मानुक्रोधी, क्षमाचरंकी, षड्गुण भार्या कुलनाशवंती. ही बाई कुळाचा नाश करणारी आहे. ती कार्यच होत येत नाही. कार्येषु कर्त्री, कातरून टाकते. नाही म्हणजे नाहीच, नाही म्हणजे नाहीच. किती रडा, किती बोंबला, नाहीच. लय हट्टी काही महिला हिताच्या सोबत, लय हट्टी. नाही म्हणजे नाहीच, अजिबात सहभाग नाही, तत्पर नाही, दक्षता नाही, काही नाही. नाही झालं तर नाही झालं, असं सबसे अंग काढून घेणे, याला पतिव्रता म्हणते. कार्येषु कर्त्री, कातरून टाकते, काम होऊ देत नाही. कार्येषु कर्त्री, वचनेषु पुत्री. काही शब्द म्हणजे जसे काही एखादी पिसाळलेली कुत्री सबसे अंगावर पडते, तसं काहीचं जीवन असतं. सर्व महिलांचं पण काहीचं जीवन असतं. कार्येषु कर्त्री, वचनेषु पुत्री, भोजेषु कर्का, आणि जेवण देताना कर्कश बोलत राहणार, कर्कश असं.